जालना जिल्ह्यातल्या 2.5 लाख शेतकऱ्यांना 2,700 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। राज्याचा अर्थसंकल्प मांडताना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे। अल निनोच्या प्रभावामुळे 2026 मध्ये महाराष्ट्रात उष्णतेची लाट, अनियमित पाऊस आणि दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या काळात तापमानात वाढ, शेतीवर ताण, आंबा पिकावर परिणाम आणि शहरी पाण्याची टंचाई उद्भवू शकते। आखाती देशांमधल्या युद्धामुळे निर्यात बंद झाल्याचा फटका हळदीला बसला। हळदीचे दर प्रति क्विंटल 2,300 रुपयांनी उतरले। सांगलीच्या हळद बाजारात गेल्या आठवड्यात सरासरी 18,000 इतका दर मिळत होता, आता तो थेट 16,000वर आलाय। प्रतिकूल हवामानामुळे यंदा हापूसचं उत्पादन घटण्याची शक्यता आहे। त्यातच आता युद्धामुळे निर्यातीच्या वाटेतही संकट आहे, त्यामुळे आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे। उशिरा सुरू झालेल्या हंगामामुळे बाजारात हापूसची सुरळीत आवक सुरू होण्यास 2 आठवडे लागतील, मात्र तोपर्यंत युद्ध न थांबल्यास निर्यात अडचणीत येणार आहे। वाशिमच्या सावरगाव जिरे इथं गव्हाच्या पिकाला भीषण आग लागली। आगीत 4 एकरातील गव्हाचं पीक जळून खाक झालं असून शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालं। वीज तारांमधील घर्षणामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। दरम्यान प्रशासनानं पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जाते।